बोंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर 7व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज। बोंधू खराच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती। ऑफिस बॉय नंतर कुक कडूनही खराच्या कारनाम्यांचा भांडाफोड। कुक कडून फार्म हाऊस मधील खराचे महिलांसोबतच्या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर। नाशिक लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मोबाईल तपासातून उघड। नोकरी सोडल्यानंतरही निदा आरोपींच्या संपर्कात। एसआयटी कडून डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण। छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आणि स्वाभिमान, उत्तरेतून येऊन कुणी आम्हाला शिवराय शिकवू नयेत, खासदार अमोल कोल्हेंनी बागेश्वर बाबांना सुनावलं। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर दरम्यान गोळीबार। हल्ल्याच्या घटनेनं अमेरिकेत खळबळ। हल्ल्याचा इराणशी संबंध नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। वॉशिंग्टन डीसी मधील गोळीबाराची घटना दुर्दैवी। लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही, पंतप्रधान मोदींकडून घटनेचा निषेध। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना सरकारचा दणका। महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटी रुपयांची वसुली। महायुती सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत। राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। सूत्रांची माहिती, शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं पूर्ण कर्ज माफ करण्याच्या हालचाली सुरू। 15 दिवसात राज्यात 18 शेतकरी आत्महत्या। गेल्या 72 तासात 3 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। कर्ज, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल। पुढील 48 तासात राज्यातील हवामानात बदल होणार। काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी पावसाची शक्यता। मुंबईतही उष्ण आणि दमट वातावरण। उन्हामुळे मरीन ड्राईव्ह परिसरात शुकशुकाट। हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वशिम देशमुख यांच्या गाडीवर हल्ला। रात्रीच्या वेळी दगडफेक करून गाडीची तोडफोड। राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप। अमरावतीमध्ये एसटी चालकाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ। मुख्य रस्त्यावर चालत्या बसमध्ये प्रवाशांचे चढउतार। मुजोर चालकावर कठोर कारवाईची मागणी। शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्णांवर गादी टाकून जमिनीवर झोपण्याची वेळ। बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार। अपुऱ्या बेडच्या संख्येमुळे रुग्णांचे हाल।